दुपारी उमाच्या दुकानात गेल्याने तहसीलदार साहेबांनी रामराम घातला. रोम रोम भाइयों. आलू बिर्याणीचा बेत झाला. मग तहसीलदार साहेबाला उचलून त्यांच्या गाडीवर बसवलं आणि आम्ही निघालो सोनखेडला आलू बिर्याणी खायला. सिस्टम पार देंगे. आलू बिर्याणी खायचा बेत झाला तर खरं, पण वाटेने आमचा दुसराच काहीतरी प्लॅन चालू होता. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. बोलत बोलत आलू बिर्याणी कॅन्सल झाली आणि धाब्यावर निघाल्या. अरे देवा, ये गडबड है बाबा. बोलता बोलता शर्यत लागली आणि आम्ही पोहोचल्या खुशी धाब्यावर. खुशी हा प्युअर व्हेज रेस्टॉरंट धाबा आहे आणि खूप छान जेवण भेटतं इथे. ऑर्डर केली, ऑर्डर आली आणि A few moments later. सर्व माल फस्त झाला. तहसीलदार साहेब खुश झाले. तेवढ्याच साहेबाचा व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉलवर बोलत बोलत उमाने रस्सा रस्सा आणला. मजा आया. आणि आता आली बिल द्यायची वेळ. तेवढ्या तहसीलदार साहेब लास्टचा घास खात म्हणाले, बिल मी देतो, जेवण खूप छान झालं आहे. आणि मग पाणी पिऊन तहसीलदार साहेबांनी फोन पे करून बिल देऊन टाकलं. तेवढ्यात आम्ही त्या धाब्यावाल्याचा एक व्हिडिओ करून दिला. खुशी फॅमिली रेस्टॉरंट तुम्हाला चॅनलवर दिसूनच जाईल. आणि आम्ही परत निघालो दाबशेडला. तेवढ्यात सोनखेडला मोडवर आम्हाला साहेब भेटले. मग साहेबाला भेटून बोलल्या. साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि साहेबांनी तहसीलदार साहेबांनी आणलेले केळ खाले. भारावून गेलं. मला दाखवतो त्यांनी मला खेळ आणले. खेळ त्यांनी मला खेळ आणले. खेळ खात आहे. धन्यवाद मित्र, वकील मित्र आपल्या आयुष्यात. बाकी काय गरज नाही आपल्याला. अशा प्रकारे आम्ही लोह्याला खुशीवरून जेवून येऊन जाते वेळेस आम्हाला आमचे साहेब भेटलेले आहेत आणि साहेबाला तहसीलदार साहेबांनी केळ दिलेला आहे. केळाचा आस्वाद घेत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.